वहिनी, मला ना तुमची आणि दादांची जोडी जाम आवडते. इथे जर का माझी आजी असती ना, ती तर 100% बोलली असती की अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय म्हणून. आणि आजकाल ते म्हणतात नाही का, कपल गोल्स. कपल गोल्स? बापरे, तू खूप रील्स वगैरे बघत असतेस का दिवसभर? हो, नाही, ते बॅलन्स असतं तेव्हा कधीतरी. कपल गोल्स वगैरे असं काही नसतं जगात. बरं जा, आता ते लाडू भरून घे बरं डब्यात. हो. चिंगी, स्वानंदीने सांगितलेलं काम कर आणि अप्पीची रूम साफ कर. हा, जा. बाई काय बाई, वहिनी 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 चाललंय नुसतं. म्हणजे आम्ही सगळे सुट्टीवरच. वहिनीच्या परवानगीशिवाय पान हलत नाही या चिंगीचं. पण बिचारी चिंगी एकटी काय काय करणार ती? बाकीचा सगळा स्टाफ आहे कुठे? अगं हा, तुला सांगायलाच विसरले. नारायण इकडे. किमया येते. किमया माहिती आहे ना? अरे हो म्हण ना मग मोठ्यानी. हो मॅम. हा, हे बघ ती येणार आहे. तिला सगळं जागच्या जागी आणि व्यवस्थित लागतं. घरातली सगळ्यात बेस्ट गेस्ट रूम आहे ना, ती रेडी करून ठेव. तिच्या सगळ्या बेडशीट्स, कम्फर्टर्स, तिला जे काय लागतं ते तिच्या आवडीचं खाणं पिणं सगळं रेडी कर. नाही तर समर भडकेला मला माहित नाही काय. तिला तिचा इथला स्टे बेस्ट झाला पाहिजे. नाही तर समरचा राग तुला माहिती आहे. हिमायाला एवढं इथलं तिथे झालेलं चालत नाही. आणि मग समर काय करेल ते मला सांगू नकोस प्लीज. बघत काय उभा राहिला, लाग का मला. आणि बाकीच्या स्टाफला पण घे मदतीला. जा. स्वानंदी, किमया माहिती आहे ना तुला? तुला कशी माहिती असणार म्हणा. अगं किमया म्हणजे तू किमयाला भेटली नाहीयेस ना? आणि आम्ही किमयाला विसरूच शकत नाही. हो का? तुमची फॅमिली फ्रेंड आहे? नाही म्हणजे हो, म्हणजे फॅमिली फ्रेंडच आता म्हणावं लागेल. म्हणजे समरची खास मैत्रीण जी फॅमिली होता म्हणजे आता तू त्यालाच विचार, मी कशाला उगाच बोलू बाई. तिला परदेशात सेटल व्हायचं होतं आणि समरला आम्हाला सोडून जायचं नव्हतं. कसं असतं बघ नशीब. नशिबात असतं ना तेच होतं. आणि नशिबात असतं तीच माणसं आपल्याला भेटतात. जाऊ दे. आता ती येते. असा तिचा फोन आला होता समरला. एवढा खुश झाला बाप रे. मी तर बऱ्याच वर्षांनी समरच्या चेहऱ्यावर इतका आनंद बघितला. खरंच खूप खुश झाला होता तो. काय झालं स्वानंदी? किमयाचं ऐकून तुला राग आला का? छे, अजिबातच नाही. मला राग काय येईल? त्यांची इतकी चांगली मैत्रीण जर येणार असेल तर चांगलंच आहे की. साधी सुधी मैत्री नाहीये ना, त्याही पलीकडे गोष्टी गेल्या होत्या. म्हणजे लग्न जाऊ दे, मी नाही बोलणार बाई. झाली आता बरीच वर्ष होऊन गेली. पण कसं असतं ना की जुन्या जखमा असतात, त्या किती बाहेरून खपली धरली ना तरी त्याचा ओलावा आतून राहतोच ना. आता ती येते, पण मला माहित नाही की तिला माहिती आहे की नाही समोरचं लग्न झालंय ते. बापरे, काय करेल कोणाच ठाऊक बाई कळल्यावर. मला असं वाटतंय ती कायमचीच परत येते. बाई म्हणून एक सल्ला देते, विश्वास ठेव पण लक्षही ठेव. नाही म्हणजे काय आहे,
उगाच कोणाच्या तरी येण्याने तुमच्या संसारात वादळ नको. आलेच. राजवाडे कधीच बोलले नाहीत की त्यांना अजून एक बेस्ट फ्रेंड आहे. मी तर समजत होते की फक्त मी आणि निकिता ताई एवढ्या 2च मैत्रिणी होत त्यांना. ही किमया नावाची त्यांची मैत्रीण ही कधीपासून होती मला तर माहितीच नाहीये. आणि साधी मैत्रीही नव्हती म्हणे. म्हणजे आणि यांनी उल्लेख का नाही केला तिचा? माझ्यापासून लपवण्यासारखं काय होतं एवढं? कोण असेल ही किमया? कशी दिसत असेल? हो मी तुम्हाला पाठवते PPTs. ओके जस्ट चेक दॅट. या कसं दिसतंय मी? ओके तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरातली सकाळ कशी होते. पण त्याआधी आमच्या घरातल्या क्यूट मेंबरला भेटा. अधिरा वहिनी. से हाय. हाय जोरात बोल. हाय गुड मॉर्निंग. ए झालं का तुमच्या मॉर्निंग? चला आता डब्यातून बाहेर या अगोदर. एक ग सुष्मिता पकड. सगळे कचकच लागते खाली पायाला. झाडू काढून घ्यायचं. आणि तू पुसून गेला दिसा. चल. मी मम्मा काय चाललंय तुझं? मी शूट करते ना. तुम्हाला झाडू का दिली हातात आणून? मग काय आणायला पाहिजे होतं? ट्रॉफी. मॉम प्लीज. सेलिब्रिटीजच्या घरात ना झाडू मारायला मेड्स असतात. आपल्याकडे नाहीये त्यामुळे आपलं आपल्यालाच करावं लागणार आहे. चला पटापट झाडू मारा पुसून घ्या. चला चला आटपा लवकर. माझ्या गुडघ्यांनी आता मला होत नाही म्हणून सांगते तुम्हाला. आई सॉरी नो ऑफेन्स बट यु नो मी हे काम कधी केलंच नाही त्यामुळे मला जमणार पण नाही. आणि मला ना खूप बोर होईल. आपण ॲटलिस्ट क्लिनिंगसाठी तरी स्टाफ ठेवूयात ना. बोलल्या राणी सरकार. अगं हे काम करायला जगातल्या कुठल्याच बाईला आवडत नाही. सगळ्यांना बोरिंगच वाटत असतं हे काम. घर झाडून पुसून काढायचंय म्हटल्यानंतर कुठलीच बाई आनंदानं उड्या मारत काही करत नाही. कळलं का? आणि तसंही स्टाफ किनी कानाकोपरा साफसफाई वगैरे करत नाही. मी पाहिलं तुमच्या घरामध्ये पलंगा खालून वगैरे झाडू वगैरे मारत नाही. त्यामुळे आपलं आपल्यालाच करायला लागणार आहे. चला उठा करा आता. सुष्मिता तू करतेस का कानाला धरून? तुला मी सांगू. मम्मा ऐक ना. माझा जन्म ना स्टार होण्यासाठी झालाय. झाडू मारण्यासाठी नाही झालाय. हे असं काम मी अजिबात करणार नाही. ओके टेक इट. टेक इट. डू यू डू इट? अरे काय पोरगी आहे. कसली मोठी स्टार. ही मूर्ख. झाडू मारायची तर हिला अक्कल नाहीये. त्या घरामध्ये यांच्यासाठी राब राब राबायचं आणि वरून यांच्या शिव्या पण खायच्या. कुठून सुरुवात करू कळत नाही.